आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। पंचगंगा कृष्णा संगमावर गोदा ते नर्मदा जलदिंडीसाठी पवित्र कलश पूजन आमदार यड्रावकर यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवडा 2026 अंतर्गत गोदा ते नर्मदा जलदिंडीसाठी पंचगंगा कृष्णा संगमातील पवित्र जलकलशाचे पूजन आज नृत्यवाडी येथे संपन्न झाले। हा पूजन कलश सोहळा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पार पडला। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या संकल्पनेतून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत दिनांक 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान 2026 दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवडा साजरा केला जातो। या उपक्रमाअंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रमासह गोदा ते नर्मदा जलदिंडी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे। मध्य प्रदेशातील महेश्वर येथे या जलदिंडीची सांगता होणार आहे। सदरील जलदिंडी दिनांक 25 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली आहे। या कार्यक्रमात श्री दत्त देवस्थान ट्रस्ट नृत्यवाडीचे अध्यक्ष गुंडो पुजारी, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, शिरोळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने, कुरुंदवाड नगर परिषदेचे माजी नगरसेवक शरद आलासे, बाळासाहेब माने, विकास सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत जोग यांच्यासह जलसंपदा विभागाच्या कुरुंदवाड, इचलकरंजी, वडगाव, कुंभोज व नृत्यवाडी शाखातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। तसेच परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली कुंभार यांनी केले। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।